नमस्कार आदाब, आप देख रहे हैं न्यूज महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान। जिजाऊ संस्था के अध्यक्ष नीलेश सांबरे जी ने लोकसभा चुनाव को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकारों को बताते हुए, आइए देखते हैं एसएस न्यूज की खास रिपोर्ट। सांगा की तुमची भूमिका काय? आता आपण अनेक वेळा पाहिलं की तुम्ही सांगत होते की मी माझी भूमिका शेवटी मांडणार आहे, आता तुमची भूमिका काय? सर्वांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पत्रकार बंधू आणि भगिनींना। त्याचबरोबर रमजान महिना सुरू आहे, रमजानच्याही खूप खूप शुभेच्छा। माझी भूमिका पहिल्या दिवशी शहापूरच्या वाशिंद येथील मेळाव्या दिवशी मी सांगितलं होतं का बाबा मला कुठल्या माझं काम हे आहे का गेल्या 15 वर्षामध्ये मी 8 CBSE शाळा निर्माण केलेल्या आहेत, एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलं की जे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही खाजगी रुग्णालयापेक्षा अद्ययावत आहे। पूर्ण कोकणभर 45 स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका आहेत, 31 पोलीस अकॅडमी आहेत। देशाच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा नवीन आधुनिक उपक्रम सुरू केलेले काही इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केले आहेत, त्यासाठी IIT टीचर आणलेले आहेत। गावोगावी पोलीस अकॅडमी किंवा महिला सक्षमीकरणामार्फत काम सुरू आहे। एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये 18,000 भगिनींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेले, अगदी परप्रांतीय बांधवाप्रमाणे हातगाडी, मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, योगा क्लासेस, इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर क्लासेस, अशा विविध प्रकारच्या संधी आमच्या भगिनींना निर्माण करून दिलेले आहे। हे सर्व एका व्यवसायावरती सुरू होतं, परंतु जर शासनामध्ये आलो, एका लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि कुठल्याही राजकीय पक्षाचे ध्येयधोरणही सर्वांची चांगली असतात, कुठल्याही पक्षाला वरिष्ठ लेवलपर्यंत जे जिजाऊचं 15 वर्षातलं कामकाज समजलं का कोकणभर 5 जिल्ह्यामध्ये काय काम करतोय, जर त्यांनी पोहोचवलं त्यांच्या लोकांनी, तर नक्कीच कुठलाही पक्ष मला तिकीट देईल अशा प्रकारे आशा मी व्यक्त केली होती। परंतु योगायोगाने तशा गोष्टी घडल्या नसतील कदाचित। त्यामुळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन, भारतीय राज्यघटनेला सोबत घेऊन, संविधानाला सोबत घेऊन येथील लोकसभा निवडणूक मी केलेल्या 15 वर्षाच्या कामाच्या आधारे निवडणुकीसाठी उभा राहत आहे। या निवडणुकीबाबत कुठल्याही प्रकारचा कोणाचाही दबाव आला तरी सुद्धा ही निवडणूक आणि पालघर लोकसभा या दोन्ही लोकसभा जिजाऊ विकास पार्टी या आपल्या संघटनेच्या अधिकृत पक्षाद्वारे मी निवडणूक लढवतो असे या प्रसंगी जाहीर करतो। तुम्ही काँग्रेसकडून प्रयत्न केले होते आणि मध्यंतरी तुम्ही जाहीर देखील केलं होतं की काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलेलं आहे आणि त्याच चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात। मी असं डिक्लेअर केलं होतं का काँग्रेसकडून मला प्रचाराला ग्रीन सिग्नल दिलेला आहे तर जरी राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला तरी सुद्धा मैत्रीत्वाच्या लढाईने आपण निवडणूक लढू, तुम्हाला AB फॉर्म दिला जाईल अशा प्रकारची चर्चा होती। परंतु वरिष्ठ लेवलला, दिल्ली लेवलला काही निर्णय झाले असतील, त्यामुळं मला काल सूचना देण्यात आल्या का बाबा काँग्रेसकडनं तुम्हाला तिकीट मिळणार नाही, म्हणजे चिन्ह मिळणार नाही। त्यामुळे आजची पत्रकार परिषद मी घेत आहे। मी अगदी सर्वच मी सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांकडे आशेने बघत होतो का कुठला तरी पक्ष या सामाजिक कामाला, जे काम सरकारने करायला पाहिजे ते काम जिजाऊ संस्था करते, एक देशाचा नागरिक म्हणून मी करतोय, या कामाला कुठला तरी पक्ष प्रतिसाद देईल। आणि मला खात्री आहे का या दोन्ही लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठा पक्ष आपला जिजाऊ पक्ष असल्याने नक्कीच दुसऱ्या लोकसभा लक्षात घेऊन किंवा पुढचा ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि पालघर हे लक्षात घेऊन या कुठला तरी मोठा पक्ष आपल्याला तिकीट देईल अशा प्रकारची आशा होती। परंतु आज पाडव्याच्या दिवशी ती आशा संपुष्टात आलेली असं मी जाहीर करतो। जर कोणी या पुढच्या 20 दिवसात दिलं तर त्याचा विचार करण्यात येईल, परंतु निवडणूक ही निलेश सांबरे स्वतः भिवंडी लोकसभा निवडणूक लढवतोय किती काही झालं तरी। आणि माझं कुठल्याही उमेदवाराला हरवण्यासाठी मी निवडणूक लढवत नाहीये का उद्या विद्यमान खासदार राहू दे किंवा राष्ट्रवादीकडनं महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले उमेदवार यांना हरवण्यासाठी नाही, माझी स्पर्धा त्यांच्याबरोबर नाही। माझ्या आजच्या लेवलला मी जे जीवन जगतोय ते कुठल्याही खासदारापेक्षा चांगलं जीवन जगतोय, परंतु मला मूळ मतदाराला चांगलं जीवन द्यायचंय। तर जर मी इतकं करू शकतो एक व्यवसायातून, तर मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात काम करू शकतो। अगदीच आपल्याला अभिमानाने सांगतोय का मोहल्ला क्लिनिक आपण 3 चालू केलेले आहेत। येत्या काही दिवसामध्ये मी निवडून आल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये 100 गरिबांसाठी रुग्णालय मोहल्ला क्लिनिक उभं करण्यात येईल, जिजाऊ क्लिनिक उभे करण्यात येईल तर जिथे गरिबांना मोफत उपचार होईल। त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राहू दे, कल्याण महापालिकेचं रुग्णालय राहू दे, बदलापूर नगरपालिकेचं रुग्णालय राहू दे, शासनाचं राहू दे, या सगळ्या रुग्णालयांना, कल्याणचं शहापूरचं रुग्णालय राहू दे, वाड्याचं राहू दे, या सगळ्या रुग्णालयाला महिन्यातून माझी एक फेरी असेल तर तिथे येणारा आमचा गोरगरीब समाज बांधव आहे त्याला चांगली आरोग्य व्यवस्था झाली पाहिजे। शाळांबाबत म्हणायचं केलं तर भिवंडी महानगरपालिकेपासून जिल्हा परिषद, हायस्कूल सर्व शाळांना व्हिजिट माझ्या
प्रत्येक तालुक्यातील महिन्यातून तरी असतील का जिथे गरिबांची मुलं शिकतात त्यांना उत्तम प्रकारची शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे आणि ते देण्याचं काम आपल्या राजकारण्यांचं आहे, लोकप्रतिनिधीचं आहे असं मी स्वतः मानतो. मला परवा पत्रकारांनी ठाण्याला एक प्रश्न विचारला होता, का तुमच्या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये अभ्यासिका किंवा स्पर्धा परीक्षाबाबत का ज्ञान दिलं जात नाही. म्हटलं बाबांनो, आमच्या मुलांना काही बुद्धी नाहीये का, आम्हालाही मेंदू तितकाच आहे, परंतु जर गरिबांच्या मुलांना व्यासपीठ निर्माण करून दिलं, आमच्या भगिनींना जर चांगलं शिक्षण दिलं तर आम्हाला जाब विचारला जाईल अशी भीती आमच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे कदाचित कोकणामध्ये स्पर्धा परीक्षाबाबत ज्ञान दिले नसेल. सर, दोन प्रश्न आहेत. मध्यंतरी तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना भेटला होतात, वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे जे संस्थापक आहेत त्यांना तुम्ही भेटला होतात, तर तिथे काही चर्चा झाली का? मी सर्वांनाच भेटलेलो आहे आणि आज माझं डिक्लेअर झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना पटतंय, ज्या ज्या मोठ्या लोकांना पटतंय ते सर्व पक्ष, सर्व संघटना मला मदत करतील. आणि अगदी आपल्याला जबाबदारीने सांगतोय का या लोकसभा क्षेत्रातील किंवा पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी सर्वच मला मदत करतील याची मला खात्री आहे. कारण ज्यांनी त्यांनी बघितलं प्रत्येक गावपाड्यामध्ये, गल्लीमध्ये आरोग्य शिबिर आपले झालेले आहेत. असा कुठला गाव नाहीये की ज्या गावातनं विद्यार्थी जिजाऊच्या मार्फत नोकरीला लागलेला नाही. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आळीमध्ये, आज तुम्ही भिवंडीतच बघायला गेलं तर कमीत कमी 17,800 लोकांचे मोतीबिंदू आणि अजळ सर्जरी झालेले आहेत. 9,500हून आमच्या भगिनींना आपल्या मार्फत शिक्षण दिलेले. तर असे हजारो लाखो लोक जोडलेले आहेत. किमान या दोन्ही लोकसभा क्षेत्रात 10 लाखापेक्षा जास्त आमचे लाभार्थी आहेत आणि सर्वच जण प्रचार प्रसार करतील. प्रत्येक शाळेमध्ये जिजाऊची वही गेल्या 8 ते 10 वर्षापासून पोहोचते. प्रत्येक गावामध्ये जिजाऊचा आंब्याचा वृक्ष पोहोचेल ज्याला झाडं आंबे लागायला लागलेले आहेत. प्रत्येक गावामधला रुग्ण का अगदी मुंबऱ्याहूनही आमची दिदी बसनी येते आणि झडपोलीच्या रुग्णालयामध्ये उपचार करते. बदलापूर सारख्या शहरामध्ये साधी सोनोग्राफी, एक्सरा मशीन नाहीये. रेल्वेचे विविध प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. समाज हिताच्या दृष्टीने एक लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही देण्याचा मी प्रयत्न करेन एवढं आपल्याला म्हणतोय. आणि मी त्या दिवशी बोललो होतो 28 जानेवारी 2024ला, आजही म्हणतोय का मी अपक्ष जरी लढलो तरी 2.5 लाख मतांनी माझी सीट निवडून येईल एवढा आपल्याला मी शब्द देतोय. 6 जूनला निकालानंतर आपण परत भेटूया. 2.5 लाखापेक्षा 4,5,49,000 नसतील, 2.5 लाखापेक्षा जास्त मतांनी मी निवडून येईल याची मला खात्री आहे. या लोकसभेमध्ये तुम्हाला तुमच्या समोर आव्हान कोणाचं आहे? मी सांगितलेलं माझं चांगलं काम आहे, माझा विरोधकही कोणी नाहीये, त्यामुळे आव्हान कोण नाही. अनेक उमेदवारांच्या जवळची माणसंही मला मतदान करतील याची मला खात्री आहे. ज्यांना जिजाऊचं काम माहिती आहे की एकटा शेतकऱ्याचा मुलगा, एक एसटी कंडक्टरचा मुलगा जो भिवंडीला कॉलेजला येत होता 90-91ला, आज भिवंडीचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मुलं आपल्या झडपोलीच्या अकॅडमीमध्ये शिकतात. अगदी आई वडील नसलेला पोरगाही UPSC झालेले, स्वप्नील माने नावाचा, तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात. ती लोकांची धुनीबंडी करणारी मोहिनी भारमल नावाची मुलगी जेव्हा जिजाऊच्या सानिध्यात येते, जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देतो. ती आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी. परवाच्याच MPSC रिझल्टमध्ये 5 विद्यार्थी आपले MPSC पास झाले. त्यामध्ये एक ऊसतोड मजुराचा मुलगा नवनाथ नावाचा, तोही ACP झालेला आहे. अशा प्रकारचं आपलं काम आहे का हजारोच्या संख्येने पोलीस दलामध्ये आपले नोकरीला लागलेले आहेत. अगदी मागच्या 1 वर्षामध्ये 12 PSI झाले, त्यामध्ये 8 आमच्या महिला भगिनी आहेत. असं आपल्या जिजाऊचं काम आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 800 जागामध्ये 109 विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीतून लागलेले आहेत. त्याच्यामुळे गावोगावी चांगल्या कामाला आजच्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणा, देशाचे राजकारण म्हणा, याला कुठेतरी पर्याय लोक देतील, एक चांगलं काम बघून पर्याय देतील याची मला खात्री आहे आणि म्हणून मी निवडणुकी लढत आहे. शेवटचा प्रश्न सर असा आहे की महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. मात्र अशी चर्चा आहे लोकसभेमध्ये की जर तुम्ही अपक्ष म्हणून उभं राहिला तर वोटांचा बंटवारा येतो या ठिकाणी. सर्वच पक्षाचे स्थानिक लेवलपासून तर मोठमोठे पदाधिकारी हे मदत करतील. जे जिजाऊचं चांगलं काम आहे. माझा साधी सिंपल एक सेंटेन्स आहे माझ्याकडे, ज्याला हृदय आहे त्यांनी जिजाऊचं काम पाहिलं, ऐकलं, तो प्रत्येक मतदार जिजाऊला मतदान करेल. आणि मी दिलेला शब्द, मी या देशाची घटना मानतो. जसे राष्ट्रपती महोदयाने एखादा विषय बोलले का तो कायदा होतो, त्याप्रमाणे मी आपल्याला बोलतोय का 100 ठिकाणी 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू होतील. किमान 100 ठिकाणी आपण जिजाऊचे क्लिनिक सुरू करू.
मतदारसंघामध्ये 15 ते 20 सीबीएसई शाळा होतील, पोलीस अकॅडमी होतील. ज्या ज्या फॅसिलिटीज हव्या आहेत जनतेला, आरोग्य, शिक्षण, रोजगार, जेवढे ज्या महिला मागतील तो रोजगार उपलब्ध करून देईल, युवांसाठी रोजगार उपलब्ध करून देईल. आज जर आपल्या मार्फत 3,000हून जास्त विद्यार्थी शासनाच्या नोकरीमध्ये लागलेत, 5,000हून अधिक लोक पोलीस आणि सैन्य दलात लागलेत. मी अगदी 100% शब्द देतो की या लोकसभा क्षेत्रातील आणि पालघर लोकसभा क्षेत्रातील दरवर्षी किमान 15,000 विद्यार्थ्यांना सरकारची नोकरी कशी मिळेल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. एकही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये याची मी काळजी घेईन. एकही विद्यार्थी दोन्ही लोकसभा क्षेत्रात शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल. एकही आमची ताई डिलिव्हरीच्या काळात तिला उपचार नाही मिळाला म्हणून तिचा मृत्यूमुखी होईल तर याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल. आणि एकही आज 10 वर्षामध्ये एकही लोकल वाढलेली नाही. कर्जत राहू दे, कसारा राहू दे, या लोकल येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये कसं वाढवता येईल. कारण लोकसंख्या आपण बघतोय, बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढते, आसनगाव, वाशिम, कसारा वाढते. या लोकसंख्येच्या हिशोबाने जास्तीत जास्त लोकल कशा वाढतील, स्टेशनवरती फलाट कसे वाढतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अगदी ग्रामीण भागापासून शहरामध्ये चांगल्या प्रकारची करण्यात येईल. आज बघतोय जिथे तिथे पाणी टंचाई, या सगळ्या सोयी सवलती सरकारकडून करून घेईल आणि जिथे सरकार कमी पडेल तिथे मी माझ्याकडून स्वतःच्या वैयक्तिक पद्धतीने करून देईल एवढे शब्द आपल्याला.